थेट जाऊयात पिंपरी चिंचवडला, इथे मुख्यमंत्री सध्या बोलतायत। हे शहर या ठिकाणी तयार झालं आणि भूमिपुत्रांसोबत महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले लोक या ठिकाणी कष्ट करत वसले आणि त्यातून हे पिंपरी चिंचवडचं शहर तयार झालं। पण आज आपण पाहू शकतो एक प्रकारे या शहराला आधुनिक चेहरा देण्याचा प्रयत्न आपण केला। हे शहर बदललं पाहिजे याकरता जे प्रयत्न 2014 नंतर या ठिकाणी झाले आहेत ते आपण सगळ्यांनी निश्चितपणे पाहिले आहेत। आता आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं, और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्रागा आहे, हा रागराग आहे। जरा समजून घ्या दादा, ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका। तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा, समोरच्या लोकांना सांगायला काम नाही। त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत। त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलं आहे की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही। आणि मला विश्वास आहे ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील। आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो। या शहरामध्ये JNNREM मधनं 13,000 घरांचं बांधकाम करायचं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ 15 वर्ष हे बांधकाम रखडलं। 15 वर्षात या ठिकाणी 13,000 पैकी 6,700 घरं केवळ तयार झाले। काळ कोणाचा होता मी सांगणार नाही, सरकार आपल्या आधीचं होतं की नाही, त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घरं होते। 6,700 घरं तयार झाले आणि त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाकडे आपलं लक्ष असेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।